महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त अकोल्यातील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। 1 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून विविध यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त अकोल्यात मुख्य शासकीय समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। 1 मे रोजी सकाळी 8 वाजता लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे हा मुख्य कार्यक्रम पार पडणार असून राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात येणार आहे। यापूर्वी सकाळी 7:10 जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन समारंभ होणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला। मुख्य समारंभासाठी शास्त्रीय क्रीडांगणाची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट तसेच पथसंचलनाच्या सरावासाठी मैदान सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत। याशिवाय पेयजल व्यवस्था, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, चित्ररथ आणि सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या समारंभासाठी विविध शासकीय विभाग, पोलीस पथके आणि शालेय विद्यार्थी सहभागी होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे।